आई, मिस दाभोळकर, आईचा फोन आहे, जरा घेतात. तिला सांगा मी ड्राईव्ह करतो, नंतर फोन करतो. हॅलो, आऊ. कोण? अदिती? हो. तुझ्या आऊ या हाकेवरनच ओळखलं. तू पण चालली आहेस लोणावळ्याला? हो. बरं, माझं नियमांचं पुस्तक कुठे आहे? नियमांचं पुस्तक? हो, नियमांचं पुस्तक म्हणजे माझा मुलगा आणि तुझे सर. कुठे आहे तो? ओह, सर ड्राईव्ह करतायत. हां, ते थोड्या वेळाने फोन करतील तुम्हाला. नाही नाही, मला आत्ताच बोलायचे त्याच्याशी सदाबद्दल. बरं, एक मिनिट. हां सर, तुमच्याशी बोलायचं आहे, काहीतरी अर्जंट आहे. मी गाडी चालवतोय, सांगा, मी नंतर फोन करतो. हॅलो. हो, मी गाडी चालवतोय, मला आत्ता बोलता येणार नाही. ऐकलं मी. पण तो ऐकू तर शकतो ना? फोन स्पीकरवर ठेव. हां बरं. सर, स्पीकरवर ठेवलाय फोन. हा आई. अरे नेमकं काय झालंय काय गट्टू? सदाला का कामावरून काढून टाकलंस तू? आई, मी नंतर फोन करू का? नाही नाही, मला आत्ताच बोलायचंय. अरे एवढा का रागवलंस त्याच्यावर? तो खोटं बोलला, ठीक आहे, आणि त्याचा राग माझ्यावर का काढतोयस? मी डबा दिला होता त्याच्याजवळ, तो न घेताच गेलास आणि त्याला एकदम नोकरीवरूनच काढून टाकलंस. आई, मी माणूस स्वतःच्या स्वार्थासाठीच खोटं बोलतो आणि मला ते सहन होत नाही. मी कधीही खोटं बोलत नाही, पण म्हणून माझं कधी काही अडलेलं नाही. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. इट्स व्हेरी सिम्पल. हो, हे सगळं मला माहिती आहे. आई, मी अरे होतं असं कधी कधी, म्हणजे दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून सुद्धा कधी माणूस खोटं बोलतो. म्हणजे हे बघ, सदा काही बरोबर वागला असं मला म्हणायचं नाही, त्याची चूकच झालेली आहे, पण त्याला नोकरीवरून काढून टाकायचं एवढा काही गुन्हा हा मोठा नाहीये ना? आणि ऐक गट्टू, त्यांनी मला वचन दिलंय की पुन्हा तो खोटं बोलणार नाही. आई, आपण नंतर बोलूयात का? फोन स्पीकर फोन वरती आहे. मग काय झालं? मी काय तुला ओरडते का गट्टू? आई, ओ सॉरी सॉरी. तुला सगळ्यांच्या समोर गट्टू म्हणायचं नाही असं ठरलंय ना आपलं? आई, बरं, आता पुन्हा नाही म्हणणार मी गट्टू. सॉरी. आई, आपण नंतर बोलूयात का? फोन स्पीकरवर आहे. हा, पण मग सदाचं काय? ठेवू ना त्याला? नको ना काढू त्याला? आई, आपण हा, मग मी त्याला सांगते की पुन्हा कधी खोटं बोलू नकोस. म्हणजे कधीतरी गंमत म्हणून माझ्याशी खोटं बोलत जा, कारण आमच्या घरात कुणीच खोटं बोलत नाही ना, त्यामुळे खोटं कसं बोलतात हेच मला माहित नाही. मग थोडंसं कधीतरी खोटं बोल, म्हणजे माझंही तेवढंच मनोरंजन होईल. काय? मी ठेवू फोन? बर बर बर. अरे गाडी चालवतोस ना, मग समोर नजर ठेव, समोर. हा, आणि हॅलो आदिती, प्लीज. त्याला मी गट्टू म्हणते, कोणाला सांगू नको. बाय. नीट जा. हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय हो नवरे, आज तुम्ही दारावर हा काय अवतार केलाय? मी पण गोंधळलेच. कानटोपी काय, मफलर काय. ते थंडी साजरी करतायत. काय कदम, थंडी कसली साजरी करायची? बरं वाटत नसेल त्यांना. बरं वाटत नाही? म्हणजे थंडी भरली आहे, कापरं भरलंय, मग तुम्ही आल्याचा चहा घ्या. ते एक काम करा, थंडी म्हणून ताप आला असेल ना तर डॉक्टरकडे जा आणि लवकरात लवकर ब्लड चेक करून घ्या. डेंग्यू वगैरे असं. हे बघा कदम, मला काहीही झालेलं नाहीये. ना ताप भरलाय ना कापरं भरलंय. मग काय, ही हिवाळी वेशभूषा स्पर्धा आहे. स्पर्धा नाही, लोणावळ्याला जायची तयारी आहे. सकाळपासून वाट बघतायत ते. हो काय? हो. काय तांगडे, हा, काय चाललंय काय? आणि हे बघा, तुम्ही सगळ्यांनी माझा स्वेटर, माझा मफलर, माझी तब्येत याविषयी चौकशी करणं बंद करा. माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे.
हा आवाज ऐकला आणि आत्ता ऑफिस मध्ये आल्यासारखं वाटलं. आई शपथ सांगते. काय नुसता वाटून उपयोग नाहीये, काम करा. नवरे सकाळी सकाळी रागवू नका ना, असे नका ना ओरडू. ती जुई आली नाहीये बघा, ती आली की तिला ओरडा. जुईच का? जयही आलेला नाहीये. तुला मध्ये बोललंच पाहिजे. तुला मध्ये काडी घालायलाच हवी. अमित ओ नवरे, जय आलेला नाहीये, त्याच्यावर ओरडा आधी. हे ओरडायचंय काय? येतील ते दोघे. कदाचित दोघं एकत्रच येत असतील. मस्तपैकी अंधेरी ते घाटकोपर. ओ हो, जुई सारख्या मुलीकडे बघतही नाही जाय. तुला तरी कुठे बघतो. अमित शट अप, माइंड युअर ओन बिझनेस. हा अगं, तू चिडतेस का इतकी? हा? आणि खरं सांगू, त्यांची जोडी खरंच सुंदर दिसेल. हो, मग तुझी आणि अदितीची जोडी मस्त जमेल. हं? छान दिसाल खूप. पण काय आहे ना, तुला खूपच टफ कॉम्पिटिशन आहे, कळलं? त्यामुळे गप्प बस आता जरा. ओ नवरे, तुम्ही नाही गेला लोणावळ्याला? मग आता अदिती मॅडम आणि अविनाश सर पोहोचले असतील ना लोणावळ्याला? नवरे अहो, अरे चला चला, कामाला लागा. चला चहा प्यायला उतरूया. अदिती, मी आत्ताच बोलू का जयशी? कशाबद्दल? अगं असं काय करतेस? जे माझ्या मनात आहे ते. काका पण म्हणाले वेळ नको वाया घालवूस. मिस्टर जय, खरं म्हणजे मिस दाभोळकरांमुळे आज तुम्हाला कॉन्फरन्स न्यायला मिळत आहे. लकी आहात तुम्ही. त्यांच्यासारखी एक अत्यंत क्लिअर, शार्प आणि चांगली टीम लीडर तुम्हाला मिळाली. मला तुमच्याही टीमकडनं खूप अपेक्षा आहेत मिस्टर जय. येस सर. जावळकर, या चहा गेला. मी आलेच तुझ्यासाठी चहा घे. मी जुईला चहा देऊन येतो. मला वाटलं लंबी रेस का घोडा असेल. कोण? हा, जय खानोलकर. ऑफिस जॉईन केलं त्यांनी तेव्हा असं वाटलं की भयंकर शार्प आहे मुलगा, सगळ्यांच्या पुढे निघून जाईल. पण नाही, म्हणजे माझा अंदाज खोटा ठरला. सर, ते खरंच खूप शार्प आहेत. हो, माझी खूप मदत करतात ते. आणि बऱ्याचदा त्यांचे इनपुट सर्वात जास्त असतात, म्हणजे माझ्याही पेक्षा जास्त. आत्तापर्यंत ज्या ज्या प्रोजेक्टसाठी मला अप्रिसिएशन मिळालं ना, त्यात त्यांचा सर्वात महत्वाचा वाटा आहे. जवळवर तुमचा हा स्वभाव मला खूप आवडतो. असं नाही जमत कोणाला. म्हणजे ज्याचं क्रेडिट त्याला देणं, किंबहुना सुद्धा आपल्यापेक्षा जास्त क्रेडिट दुसऱ्याला देणं, हे नाही जमत. सर, ऍक्च्युली त्यांना एक घ्या घ्या फोन घ्या. हॅलो. अगं, तू सांगितलेली कामं झाली बाई एकदाची. मी कुठली कामं सांगितली होती तुम्हाला? अड्डांच्या गोळ्या दिल्या आणि नाही अख्खं सफरचंद पण दिलं त्यांना. बाई ग, 180 रुपये किलो सफरचंद. किती महाग आहेत नाही? असणारच. पण खरं सांगू, परवडत नाही ग.
बरं ते झालंच, एक काम कर, लोणावळ्यातच आहेस ना, तिथे बघ ना जरा स्वस्तात सफरचंद मिळाली तर. येताना घेऊन येशील का ग? हो. बरं आता ना पुढचं एखादं काम सांग, म्हणजे गोळ्या वगैरे काही द्यायच्यात का? हां, आता तिथे पिवळं झाकण असलेली जी बॉटल ठेवली आहे ना, त्या बाटलीतलं त्यांना औषध द्यायचंय आणि 10 ml फक्त. अगं बाई, आता ते कशाला मोजायचं, द्यायचं असं. काय ना, जर जास्त दिलं तर ओव्हरडोस होईल. एक काम करा, त्याच बॉटलवर एक ट्रान्सपरंट झाकण ठेवलंय. हां, त्याच्यावर आडव्या रेषांमध्ये ते लिहिलंय, तर तेवढं फक्त मोजून द्या. कळलं, बघते. आता पुढे सांग. 3 गोळ्या द्यायच्यात त्यांना. एक गुलाबी गोळी आहे छोटी, एक मोठी पांढरी गोळी आणि एक उभी गुलाबी गोळी. बाई 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 बाई, अगं केवढी ती, हळूहळू. तुला माहिती आहे ना माझ्या मेलीचा प्रॉब्लेम, एक धड गोष्ट लक्षात राहत नाही माझ्या. सावकाश सांग. आधी एक लहान गुलाबी गोळी, हा, मोठी गोल पांढरी गोळी आणि एक उभी गुलाबी गोळी. राहील हे राहील लक्षात. अगं एक गंमतच झाली बघ, तुला सांगायचीच विसरले मी. काय झालं, मी चिनूला म्हणाले की काका काकी लोणावळ्याला गेले, तर पट्ट्या म्हणतोय कसा, आई मला चिक्की खूप आवडते, काकीला सांग माझ्यासाठी लोणावळ्याहून चिक्की आणायला. ताणशील ना? नाही, त्याला ना ती मिक्स ड्रायफ्रूट असते बघ, ती खूप आवडते. हा, येताना घेऊन ये त्याच्यासाठी. आणते. ए आता ठेवते ग, खूप काम आहेत ना ग मला. मग चल. जावळकर, तुमचा स्वभाव अगदी माझ्या आईसारखा आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करणं, म्हणजे घर सांभाळणं, त्याच वेळेस ऑफिसकडे लक्ष देणं. आय एम रिअली प्राऊड ऑफ माय मदर. आणि मला तुमचंही कौतुक वाटतं. म्हणजे जितक्या मनापासून तुम्ही घराकडे लक्ष देताय, तितक्याच प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या ऑफिसचंही काम सांभाळता. इट्स रिअली क्रेडिटेबल. आदिती आणि सरांची जोडी एकत्र किती छान दिसते ना. काय? सहजच म्हटलं. म्हणजे बघ ना, सर जेव्हा तिला काही कामं सांगतात तेव्हा ती खूप अचूक पार पडते, आणि तिनेही काही सरांना सांगितलं तर सर ते सहजासहजी टाळत नाही. तुला एक सांगू, आदिती मुद्दामच आज आपल्याला इथे घेऊन आली आहे. मुद्दाम म्हणजे? तिला सगळं माहिती आहे, सगळं? माझ्या मनातलं सगळं. खूप दिवस झाले तुझ्याशी हे बोलायचं होतं. सुरुवात कशी करू ते कळतच नाहीये. कसली सुरुवात? आज बघ, आदितीचे काका एका मुलाबद्दल बोलत होते. म्हणजे ज्या मुलासाठी मी घर सोडून आले ना, तेव्हा मी आदितीकडे राहिले होते. तुला माहिती आहे तो मुलगा कोणाचा आहे? माहिती आहे तुला? मला कसं माहिती असेल? जय, खूप दिवस झाले ते नाव माझ्या मनात आहे, पण आता ते मी माझ्या मनात नाही ठेवू शकत. मला तुला आज सांगावंच लागेल. पण प्लीज तू गैरसमज नको करून घेऊस. त्या मुलाचं नाव आहे भजी आले नाहीत ना अजून? या जय, भजी आलीत. या, भजी गेल्या द्या. नवरे, जुईला फोन लागला? नाही, फोन लागत नाहीये. मी नयनाला सांगितलंय. काय बेजबाबदारपणा आहे हा. ऑफिसला यायचं नव्हतं तर कळवता येत नाही. तिला माहित नाही आता ऑफिसचे नियम. हे बघा रजनी मॅडम, मला माझी कामं करू द्यात. मी सगळं नीट हँडल करीन. नाही हो नवरे, कदाचित तिला काळजी वाटत असेल. मला हिची काळजी?
हो, जयची. जुई नाहीये, जयही नाहीये. हा, कदाचित जुई जय बरोबर तर गेली नसेल ना, ही काळजी. आणि काय ना, सर पण नाहीयेत आणि त्यांची टीम लीडर पण नाहीये, म्हणून दोघे सुट्टीवर गेले असतील मस्तपैकी फिरायला. आणि त्यात हरकत काय? हरकत आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे जय आला नाही, जुई सुद्धा आली नाही आणि इथे नको त्या चर्चा चालू आहेत. नको ती का? छान वाटेल ना जय आणि जुईची जोडी. तू कशाला जोड्या लावतेस? मग त्याला काय होतं? आता सगळ्यांचेच नंबर लागणार. अविनाश सरांचं लग्न होऊ दे, मग सगळ्याच जोड्या लागणार. म्हणजे आता मनात आहे, मग ओपनली बोलू शकू आपण. आपण नवरे, तुम्ही प्लीज त्या जुईला समज द्या. पण त्यापेक्षा समजावलं तर. हे बघा, जे काही मला करायचंय ते मी करेन. उद्या रितसर सरांकडे कंप्लेंट केली जाईल आणि त्यानंतर जय आणि जुईला शिक्षा दिली जाईल. ओके? नाही हो, म्हणजे निदान आज एन्जॉय तरी करतील ना ते, म्हणून. अहो पण जयची काय? खूप झालं, आता हा विषय इथं बंद करा. जुई आणि जय या विषयी इथं कोणीही बोलणार नाही. ओके? हो, चिडताय काय? नवरे, मी फोन केला होता जुई आणि जयला, पण जुईचा फोन लागत नाहीये आणि जय फोन उचलत नाही. मला सिरियसली असंच वाटतंय की खरंच फिरायला गेले असतील दोघ जण कुठेतरी. मिस दाभोळकर, तुम्ही पहिल्यांदाच अशी कॉन्फरन्स अटेंड करता ना? हो सर. गुड. हे बघा, ही कॉन्फरन्स, यात होणारं प्रेझेंटेशन हे आपल्या कंपनीच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. या प्रेझेंटेशनवरती आपली ग्रोथ अवलंबून आहे, आपलं फ्युचर अवलंबून आहे. मुदलियार असोसिएट्स ही एक खूप मोठी फर्म आहे. तुम्ही जे करेक्शन करून मला प्रेझेंटेशनचं मेल पाठवलं ते मी वाचलं आणि मला खूप आवडलं. थँक्यू सर. पण हे क्रेडिट फक्त माझ्या एकटीचं नाहीये, जयरामचं सुद्धा आहे. या नाही, मला आनंद आहे की मिस दाभोळकरांच्या लिडरशिप खाली तुमच्या दोघांची खूप चांगली प्रोग्रेस होणार आहे. काय मिस्टर जय? येस सर. सॉरी सर, घरून आहे. घ्या घ्या, फोन घ्या. चला, तुम्ही जुईला घेऊन या. या. मिस दाभोळकर, सगळी तयारी झाली? हो सर. तुम्ही जे प्रेझेंटेशन केलं त्याचे सगळे मुद्दे तुम्हाला समजले? येस सर. व्हेरी गुड. इतरांना समजून सांगू शकता? म्हणजे खरं म्हणजे मी ऐन वेळेस अशी कुठलीच गोष्ट करत नाही, पण मला असं वाटतं की तुमची तयारी झाली आहे, तुमची टीम तुमच्यासोबत आहे, मी आहे, आणि आय एम प्रिटी कॉन्फिडंट अबाउट यू. त्यामुळे मी असं ठरवलंय की आजचं प्रेझेंटेशन हे मी द्यायच्या ऐवजी ते तुम्ही द्याल. सर मी? येस. अहो पण सर, मी असं प्रेझेंटेशन कधीच दिलं नाहीये. आणि कधीच प्रेझेंटेशन दिलं नाहीत याचा अर्थ ते कधी देऊ नये असं होत नाही मिस दाभोळकर. आणि मला खात्री आहे की तुम्ही ते उत्तम पद्धतीने द्याल. तुमची तयारी चांगली, त्यामुळे तुम्हाला तुमच्या टीम सोबत काही तयारी करायची असेल, चर्चा करायची असेल तर ती तुम्ही करून घ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल. जय, मला एक हेल्प करशील?
काय? प्लीज हे गुलाबाचं फूल मला केसात माळून दे ना. हं? मी? हो प्लीज. सुई, खरंच तुला हे स्वतःला जमणार नाहीये का? नाही म्हणजे मी प्रयत्न करतोय. जसं येईल तसं. हम्म. आदिती, कसं दिसतंय फूल? छान माळायचा प्रयत्न केला. आम्ही आतच येत होतो आता. पेनड्राईव्ह आणायला आले मी आणि तुमची मदतही लागणार आहे मला. पण आता कसली मदत? म्हणजे सर आता डायरेक्ट प्रेझेंटेशनच देतील ना? सरांनी मला द्यायला सांगितलंय प्रेझेंटेशन. वाव, कॉंग्रॅट्स आदिती. थँक्यू. कॉंग्रॅट्स मॅम. थँक्यू. जुई, जीन्सवर गुलाबाचं फूल. हो